नमस्कार, मी अशोक डोंगरे. सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता आज लागलीच महाराष्ट्राच्या आणि झारखंडच्या विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जवळपास आचारसंहिता लागणार आहे आणि दिल्लीचे जे इलेक्शन कमिशनर आहेत, महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशनर आहेत, हे आज घोषित करतील बहुतेक करून. मित्रांनो, आता तर फार मजाच मजा आहे. कारण आता इलेक्शन आले की खाण्यापिण्याची मजा, मतदारांची मजा, अशा प्रकारचं तर आता वातावरण एक महिनाभर तर चालू राहणार आहे. कारण आता आपण सोयाबीन वगैरे काढलं आणि आता सोयाबीन काढणे काही चालू आहे आणि अशा प्रकारे आता आपण जे जाणार आहोत ते विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता आपण मतदार म्हणून जे आता उमेदवार आपल्यासमोर येणार आहेत ते मोठ्या मोठ्या घोषणा वगैरे करतील आपणाला आणि आपणाला जे काय म्हणले की बुवा चिरीमिरी आपणाला थोडंसं खाण्यापिण्याच्या वस्तू हे ते असं तसं प्रकारच्या आश्वासनाची आता खैरात आणि पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राची एकंदर जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एकदा सांगितलं होतं की एका भाषणात बोलले होते ते, आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईल आणि पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. आणि मला असं वाटते की जवळपास हे आत्ता निश्चित झालेलं आहे. आणि ते कसं निश्चित झालं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार, हे आत्ता निश्चित झालं. म्हणजे शक्यता ही दाट शक्यता, पूर्णपणे शक्यता आहे की महाराष्ट्रात महायुतीची सरकार येण्याची पूर्ण शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे असं नक्की ठरल्यासारखं वाटते. आणि जवळपास हे गणित त्यांनी जे हरियाणाचे जे इलेक्शन झाले, त्या हरियाणाच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे त्यांनी जे फॉर्म्युले वापरले, तर ते फॉर्म्युले जवळपास महाराष्ट्रामध्ये ते वापरणार आहेत. आणि ते फॉर्म्युला कोणता आहे? तो फॉर्म्युला सरळ फॉर्म्युला आहे की जाट आणि नॉन जाट. म्हणजे त्यांनी काय केलं की जाट जे आहे तर जाट जो मतदार, जो कोर वोटर होता भारतीय जनता पार्टीचा, तो जवळपास काँग्रेसकडं गेला आणि काँग्रेसकडे गेल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर काँग्रेसकडे गेला. पण काँग्रेसला काय त्या ठिकाणी बहुमत आलेलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी जशी खेळी केली, ती काय खेळी होती की जो ओबीसी समाज होता, तिथले छोटे छोटे जे जातीवर्ग होते, त्या जातीवर्गाला जवळ पकडून, जवळ धरून आणि त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा 48 सीटा निवडून आणल्या आणि हरियाणामध्ये जवळपास त्यांनी आपलं बहुमत प्राप्त केलं. तर तशाच प्रकारची खेळी ही महाराष्ट्रात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे होणारच, 100% होणार. कारण महाराष्ट्राचं चित्र थोडंसं वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये कसं आहे की आता मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माननीय जरांगे पाटील यांनी जे उपोषणं घेतले, ती जी चळवळ उभी केली, जे आंदोलन उभं केलं आणि महाराष्ट्रभर त्याचे जे प्रतिसाद उमटले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं की बा आम्हाला आरक्षण ओबीसीमधूनच पाहिजे, 50%च्या आतच पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचं पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती ज्यावेळेस निर्माण केली आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आणखीन काय मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं नाही. त्याच्यानंतर त्याच्या प्रति आंदोलन म्हणून ओबीसीचं आंदोलन सुरू केलं, लक्ष्मण हाकेला उभं केलं, त्याच्यानंतर हटकर धनगर समाजाचं आंदोलन उभं राहिलं, त्याच्यानंतर एसटीचं आंदोलन उभं राहिलं आणि हे सर्व आंदोलनं उभं राहिले आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचं लक्ष हे केवळ आरक्षणाकडेच राहिलं. त्यांच्या बाकीच्या प्रश्नाकडचे त्यांचे लक्ष जे होतं ते बाकीचे प्रश्न हे गौण राहिले, बाकीचे प्रश्न हे मुळात ते उभेच राहिले नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राची. कारण ते का उभे राहिले नाही की महाराष्ट्रामध्ये जो बेरोजगारी आहे, जो बेरोजगार युवा आहे, त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्याच्या कामाचा प्रश्न आहे, या संदर्भात तोही प्रश्न गौण झाला. तो प्रश्न मुळामध्ये लपून गेला. त्याच्यानंतर तुमचे जे कर्मचारीची जुनी पेन्शन होती, त्या जुनी पेन्शनचा जो प्रश्न निर्माण केला होता कर्मचाऱ्यानं, तोही प्रश्न त्यांनी दूर केला. त्याच्यानंतर
तुमच्या कर्मचाऱ्यांची 60 वर्ष वय वाढवण्याचं जे सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्याच्यावर एक समिती नेमली होती, तर त्या समितीचं बी सुद्धा त्यांनी ते बस्त्यामध्ये टाकलं. अशा प्रकारचं ते अनेक प्रश्न, शेतकऱ्याचा कर्जमाफीचा जो प्रश्न होता तोही थंड्या बस्त्यामध्ये टाकला त्यांनी. म्हणजे अशा प्रकारचे जे मूळ प्रश्न होते महाराष्ट्रातले ते सर्वच्या सर्व मूळ प्रश्न हे त्यांनी थंड्या बस्त्यामध्ये टाकले आणि जवळपास 195 ते 200पर्यंत त्यांनी कॅबिनेटमध्ये जे काही ठराव घेतले ते ठराव नुसते वेगळे ठराव घेतले. आणि ते काय ठराव घेतले त्यांनी सांगितलं की बाबा जैन समाजासाठी एक महामंडळ, सोनार समाजासाठी महामंडळ, त्याच्यानंतर दुसऱ्या अनेक जे ओबीसीच्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीला एक महामंडळ देऊन टाकलं. आता त्या महामंडळामध्ये आम्ही खुश, कारण ओबीसीचं मत हे त्यांना पाहिजे. ओबीसीच्या मताशिवाय ते निवडून येऊ शकत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती त्यांना माहीत आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी ओबीसी वर्सेस मराठा केलं. आणि सर्वात जास्त फायदा त्यांचा जे झालेला आहे तो केवळ माननीय जरांगे पाटील जे आहेत यांच्यामुळं. कारण मराठ्याचं आंदोलन एवढं तीव्र होत गेलं आणि मागच्या लोकसभेला मागची जी लोकसभा झाली त्या मागच्या लोकसभेला जवळपास मराठ्यांचे 26-27 खासदार निवडून आले. आणि त्यावेळेस असं समजलं गेलं की हे जरांगे पाटलाचं फार मोठं फॅक्टर आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे खासदार हे निवडून आलेले आहेत. अशा प्रकारचं जास्तीत जास्त प्रचार करण्यात आला आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी फार सतर्क झाली आणि त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही खासदार काही निवडून आणू शकलो नाही आणि त्या कारणामुळे त्यांची जे लोकसभेमधली संख्याबळ कमी झालं आणि त्याच्यामुळे ते एवढे सतर्क झाले. आणि त्यांच्या मागे जे त्यांची पन्ना प्रमुख आहे आणि RSSची टीम आहे ही सुद्धा कामाला लागलेली आहे. आणि आज तर संजय राऊत साहेबांना तर डायरेक्ट आरोप लावला की प्रत्येक मतदारसंघामध्ये 15-15 कोटी रुपये आचारसंहिता लागण्याच्या आधीच वाटप करण्यात आले, अशा प्रकारचा आरोप तर संजय राऊत साहेबांना लावला. आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जवळपास ही सगळी परिस्थिती आहे, जे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत हे आपापल्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचे हे कार्यक्रम चालू आहेत. कारण विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आरोप लावलेला आहे. म्हणजे ते आरोप जे लावलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असायला पाहिजे. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा देवेंद्र फडणवीसजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं जवळपास हे निश्चित झालेलं आहे. कारण मराठा आंदोलनामुळं सर्व ओबीसी समाज आहे तो इंटॅक्ट आणि त्यांचं जे वोट आहे तर तेही एकत्र आलेलं आहे. त्याच्यामध्ये आदिवासी समाजही बी एकत्र आलेला आहे, हटकर धनगर समाज एकत्र आलेला आहे, ओबीसी समाज एकत्र आलेला आहे, त्याच्यानंतर तुमचा सोनार समाज आलेला आहे, जैन समाज आलेला आहे आणि बाकीचं तर 10-15% तर मतदान तर ऑलरेडी हे भारतीय जनता पार्टीकडेच आहे. म्हणजे अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. आणि ज्यावेळेस लोकांमध्ये ज्यावेळेस लाडक्या बहिणीची चर्चा होती तर लाडकी बहीणसुद्धा भावावर फार खुश आहे. कारण आता लाडकी बहीण म्हणते की आत्ता 1500 रुपये दिले आमच्या खात्यामध्ये, जवळपास त्यांनी जे त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे टाकले त्यांना 7,000-7,500 रुपये आतापर्यंत मिळाले, लाडक्या लेकीला सुद्धा मिळाले. तर त्या लाडक्या बहिणी बी बऱ्याचशा या सरकारवर खुश आहेत आणि एकनाथदादा शिंदेवरही खुश आहेत आणि देवेंद्र फडणवीसवरही खुश आहेत, अजितदादावरही खुश आहेत. छोट्या मोठ्या मागण्या त्यांनी त्यात अंगणवाडीच्या बायांच्या सुद्धा त्यांनी मंजूर केलेल्या आहेत, त्यांना सुद्धा वाढ दिलेली आहे. अशा प्रकारे एकंदरीत सगळ्याचे मताची जर बेरीज केली आणि ही जर बेरीज जर बघितली तर भारतीय जनता पार्टीचं पलडं भारी दिसते आणि भारतीय जनता पार्टीची पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा. आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जे 13 सीट ज्या आले त्या विदर्भामधून आलेल्या आहेत आणि विदर्भामधल्या ज्या 13 सीट आल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना भरपूर यश मिळालं. त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं त्याच्यामध्ये योगदान होतं, माननीय शरद पवार साहेब यांचंसुद्धा योगदान होतं आणि त्या योगदानामुळं काँग्रेसला त्या ठिकाणी जास्तीत जास्त सीटा हस्तगत करण्याच्या त्यांना जे हे मिळाला, फायदा मिळाला आणि त्यामुळे काँग्रेससुद्धा गदगद होती की महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त सीटा करू किंवा बार्गेनिंग करू आणि उद्धव साहेबापेक्षा आणि शरद पवार साहेबापेक्षा आम्ही जास्त सीटा घेऊ. अशा प्रकारचं त्यांचं जे स्वप्न होतं तेही हरियाणाच्या इलेक्शनमुळं ते भंग पावलेलं आहे. आणि महाराष्ट्रात एकंदर जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टीसाठी आत्ता सध्या पोषक वातावरण आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक फार जबरदस्त खेळी असती
की त्यांच्याकडे जे IBची CBIची किंवा त्यांचा जो RSSचा जो अंतर्गत सर्वे असते त्या सर्वेमध्ये त्यांना ज्यावेळेस असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आपल्याला वातावरण पोषक आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास निवडून येऊ शकतो, त्यावेळेसच तुम्हाला तर माहिती आहे इलेक्शन कमिशनरचं काय आहे ते सर्व गोष्टी. तर इलेक्शन कमिशनर जे आहे तर ते भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ असल्यासारखं आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसारच इलेक्शन कमिशनर आणि इथलं ब्युरोक्रॅट किंवा इथलं नोकरशाह वर्ग आहे तो काम करतो. ही काय आम गोष्ट आहे, हे सर्व लोकांना माहीत आहे. तर त्या प्रकारची खेळी त्यांनी आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करण्याचं ठरवलं. आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे नितीन गडकरी साहेबांनी एका सभेत सांगितलं की सत्ता ही विषकन्या असती, आणि मी तर खरं म्हणतो की सत्ता ही विषकन्या असती खरोखर आहे. कारण भारतीय जनता पार्टी तसं जर पाहिलं तर ही कोणाचीही मित्र नाही. भारतीय जनता पार्टी ही जवळ कोणालाही धरती तर फक्त आपल्या फायद्यासाठी. शिंदेसाहेबाला धरो, अजित पवारला धरो की कोणालाही त्यांनी समजा जवळ घेतलं तर ते आतापर्यंत त्यांचं जे रेकॉर्ड राहिलेलं आहे पूर्ण भारतामधलं की ज्या पक्षाला ते जवळ करतात ते पक्ष नेस्तनाबूत होऊन जातात. हे भारतीय जनता पार्टीचं पक्कं गणित आहे. आणि हे पक्कं गणित असल्यामुळं त्यांना फक्त त्यांचाच फायदा पाहतात. आणि आज महाराष्ट्रामधली तीच परिस्थिती आहे. कारण आज इथं काँग्रेसचं जरी ती या ठिकाणी खासदार जरी असले तर काँग्रेसमध्ये ती ताकद नाही आहे. कारण या ठिकाणी काँग्रेस पार्टीचा असा जबरदस्त जो नेतृत्व किंवा नेता स्टेट लेवलला नाही आहे. कारण या ठिकाणी जे नेते आहेत समजे नाना पटोले आहेत, त्याच्यानंतर तुमचे पृथ्वीराज चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, त्याच्यानंतर वर्षा गायकवाड आहेत, असे बरेचसे नेते आहेत. आणि हे जे सर्व जे नेते आहेत ते ह्याच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की जर आपली सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण. तिकडं बाकीचे महाविकास आघाडीचे म्हणतात उद्धव साहेबालाच आम्ही मुख्यमंत्री करणार. त्याच्यानंतर शरद पवार साहेबाला असं वाटते की आता माझं वय जास्त झालेलं आहे आणि त्याप्रमाणे माझी मुलगी ही महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली पाहिजे, सुप्रियाताई. तर अशा प्रकारचं प्रत्येकाच्या ज्या अभिलाषा किंवा प्रत्येकाच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत ते ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आता त्यांच्या सीटाची वाटाघाटी आज किंवा उद्या होणार आहे. त्या संदर्भामध्ये ते करणार आहेत. आता स्ट्रॅटर्जी काय ठरवतील ते नंतरचा भाग राहिलेला आहे. परंतु महाराष्ट्रात जे चित्र निर्माण झालेलं आहे आणि जरांगे पाटलाच्या फॅक्टरमुळं जो OBC समाज एकत्र आला त्याच्यामुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला तरी वाटते किंवा आम जनतेमध्ये अशी चर्चा आहे की पुन्हा देवेंद्र फडणवीसजी होतील अशा प्रकारची चर्चा चालू आहे. लाडक्या बहिणीवाल्यासुद्धा खुश आहेत, लाडक्या लेकीवाल्या खुश आहेत. आणि अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीची सत्ता येण्याची दाट शक्यता, म्हणजे याच्यात कोणतीही प्रकारची शंका नाही. अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र निर्माण झालेलं आहे. धन्यवाद.